बीडमधल्या राजकारणानं आणि बीडमधल्या गुंडागर्दी आणि दहशतवादानं संपूर्ण महाराष्ट्र हा ढवळून निघालेला आहे। दिवसागणिक तिथला एक एक प्रकार हा बाहेर निघत आहे। वाल्मिक कराडचे एक एक कारनामे सुद्धा बाहेर निघत आहेत। याबाबत बोलण्यासाठीच माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया आहेत। ताई, आपण आता शिवराज नावाचे बांगर या व्यक्तीशी आता आपण फोनवरती बोललेला आहात। नेमका काय संवाद होता जो वाल्मिक कराडच्या बाबतीत होता? नाही, कसं आहे की मी वाल्मिक कराड यांनी लोकांचे छळ कसे कसे केले, म्हणजे त्यांच्यावर केसेस दाखल केल्या का, काय काय छळ केले, हे सगळं आता मी जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते। तर त्याच्यात मला एक FIR ची कॉपी मिळाली होती। एक कोण शिवराज बांगर नावाचे व्यक्ती होते, त्यांच्यावर वाल्मिक कराडनी एक FIR केला होता की त्यांना 15 लाखाची त्यांनी खंडणी मागितली वाल्मिक कराडकडनं। आणि मला कोण आहे हा शिवराज बांगर माहीत नव्हतं, पण मी बोलल्यानंतर आणि ती बातमी तुम्ही दाखवल्यानंतर त्यांच्या एका मित्रांनी मला त्यांचा नंबर पाठवला आणि ते आता आपण कॉन्व्हर्सेशन तुम्ही ऐकलत, म्हणजे मी तुमच्याच देखत ते त्यांच्याशी बोलले आणि जी भयान परिस्थिती आहे तिथली ती कळली। म्हणजे ते बोलताना म्हणाले की आम्ही अनेक विषय घेऊन त्यांच्याकडे आधी जायचो, आधी आमचे संबंध चांगले होते, पण जेव्हा मी लढायला सुरुवात केली, ऊसतोड कामगारांसाठी लढायला सुरुवात केली आणि भगवानगडाच्या पायथ्याशी आम्ही जो एक कार्यक्रम घेतला, त्यानंतर यांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली। आणि आपण आता बोलतोय त्याच समाजातल्या एक बांगर म्हणजे वंजारीत समाज आहे। तर तो व्यक्ती आता बोलता बोलता एक सुंदर वाक्य बोलला की ह्यांना समाज कधी लागतो तर निवडणुकीपुरता, मतदानापुरता लागतो आणि संकट आलं तर लागतो। तर याच्यावरनं आपल्याला दिसतंय की समाजासाठी ही कधीच माणसं लढत नसतात, यांना समाज विमाज काही नसतंच, यांना फक्त वापर करतात ते हवा तेव्हा, म्हणजे मतदानासाठी किंवा त्यांच्यावर काही संकट आलं की मग अमुक समाज तमुक समाज होतं। तर हे आज तो स्वतः म्हणाला आणि तो त्याच समाजाचा आहे। तर मला ह्या सगळ्या गोष्टी जरा बाहेर काढायच्या होत्या। दुसरं म्हणजे तो म्हणाला की इथे जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे आपण कामं घेतो, ती कामं घेण्यासाठी निधी देण्यासाठी जो पैसा 10% टक्केवारी दिली जाते। म्हणून मी त्यांना तो प्रश्न विचारला की टक्केवारी म्हणजे कसली, कुठला पैसा? तर तो म्हणाले तो जो शासनाचा निधी देण्यात येतो। म्हटलं पण तो तर शासनाचा निधी आहे, मग तुम्हाला कसले द्यायला लागतात? तेव्हा हे जे सगळं बाहेर येतं आणि हे मी एकदा नाही अनेक वेळा ऐकलंय की शासनाचा जो निधी, जो सो कॉल्ड विकास कामासाठी जातो, त्याच्यातनं खरा विकास कोणाचा होतो? तर या सगळ्या मंत्र्या-संत्र्यांचा होतो। आणि ह्या जे पालकमंत्री असतात या सगळ्यांकडे त्याचे 10% रक्कम जाते। म्हणजे समजा 450-500 कोटी जर गेले असतील, 50 कोटी यांच्याकडे जातात। म्हणजे हा काही आकडा डोकं चक्रावून टाकणार आहे। आणि ह्यातनंच हे असे मतभेद झाल्याने किंवा एखादा आपल्या विरोधात गेल्याने त्यांच्यावर असे FIR केले जातात, कारण यंत्रणाच त्यांच्या हातात असते। काल जो सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या घरावरती काल वन विभागानं धाड टाकलेली आहे। 1 महिन्यापूर्वीचे काही हरणांचे वगैरे मांस असतील, त्यांचे काही पार्ट्स असतील, हे सुद्धा त्या ठिकाणी सापडलेले आहेत। तर याकडे कसं बघाल आपण? नाही, आता फॉरेस्ट डिपार्टमेंटने जी रेड केली त्यात त्यांना 40 किलो मांस मिळालं, त्याच्यात त्यांची अवजारं मिळाली, त्यांचे त्या जाळ्या मिळाल्या। एवढंच नाही तर मला 2 किलो गांजा मिळाला। आणि हे सगळं ऐकल्यावर असं इतकं धक्कादायक वाटतं की काय माणसं आहेत ती। आणि तिथे एक छोटा अधिकारी आहे, त्यांनी मला असंही सांगितलं की म्हणे त्या सतीश भोसलेच्या मुलाच्या अंगावर कपडे देखील नव्हते। म्हणजे हा माणूस जर आपण बघितलं अशा नोटाच्या बंडलं उडवतो, तर मग इतकी भयान परिस्थिती का होती? आणि मग हा पैसा कोणाचा, असे असंख्य प्रश्न पुढे येतात। आणि म्हणून मला असं वाटतं की आज तरी जर सुरेश धसांना वेळ असेल तर त्यांनी याच्यावर पण एक प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि सगळी माहिती द्यावी की हा कोण व्यक्ती आहे, त्याच्याकडे इतकी लूट करताना त्याच्यावर केसेस का झाल्या नाहीत, दरोडे घालायचे, व्याजावर पैसे द्यायचे, लोकांचा छळ करायचे, तरीसुद्धा यांच्यावर गुन्हे का झाले नाहीत याचं आता मला वाटतं। आणि ते सुरेश धस एकच कमेंट करून निघून गेले की बाबा तो व्हिडिओ जो आहे तो फार जुना आहे। असे असंख्य व्हिडिओ आहेत, आता त्याच्याबद्दल त्यांनी बोलावं अशी माझी त्यांना विनंती आहे।
एकीकडे धनंजय मुंडेचा समर्थक म्हणून सुरेश धसनी मोठं रान उठवलं, त्यांच्यातले अनेक पुरावे बाहेर काढले. आता सुरेश धसचा समर्थक सतीश भोसले उर्फ खोक्या ह्याचे वेगवेगळे कारनामे येत आहेत. मग हे फक्त आरोप प्रत्यारोपच होत आहेत का, हे सगळे एकाच माळेची? आपलं दुर्दैव हेच आहे की हे नुसतं आरोप प्रत्यारोप नंतर होतं, म्हणजे त्यात तथ्य पूर्ण असतं, पण एकाने दुसऱ्यावर करायचंय, दुसऱ्याने यांच्यावर करायचंय, पण त्याचा शोध कोण घेणार, त्याच्यावर कारवाई कोण करणार? कारण आत्ताच्या घटकेला हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र झालंय आणि कोणालाच बदलण्याची ती इच्छा नाही आहे. कारण शासनच आता सगळं असं होत चाललंय की सांगून निवेदन देऊन सुद्धा त्याच्यावर कारवाई होत नाही. मी आता धनंजय मुंडेंविरोधात पूर्ण ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणा तर पूर्ण कृषी घोटाळा, आजपर्यंत मला सांगा ना, अधिवेशन सुरू होऊन किती दिवस झाले, त्या कृषी घोटाळ्यात चौकशीचे आदेश सुद्धा दिले गेले नाहीयेत. जे सतीश भोसले जो आहे हा याच्यामध्ये दोषी नाही असं त्याचं घरातले कुटुंबीय सुद्धा सांगताना दिसत आहेत, तर नेमकं काय वाटतं? नाही, आता कुटुंब काय म्हणते मला खरंच काही कल्पना नाही आहे, कारण मी तो पार्ट ऐकला नाही आहे. पण दोषी नाही असं म्हणणं तर शक्यच नाही, कारण सतीश भोसलेचे आत्ता मी जे काढलेले FIR आहेत ते जवळजवळ 6 FIR त्याचे रजिस्टर्ड आहेत आणि या 6 मध्ये जे सेक्शन्स आहेत ते प्रचंड प्रमाणावर सेक्शन्स आहेत. म्हणजे अगदी जीवे मारण्याच्या धमक्यापासनं क्रूरता म्हणा, सगळं क्रिमिनल इंटिमिडेशन म्हणा, सगळे लागलेले आहेत. तर आत्ताच्या घटकेला मला हे दोषी नाहीत, कारण प्रत्येक घराचा कितीही माणूस, आता कराडच्या बायकोनी पण आणि कराडच्या आईनी पण म्हटलं होतं दोषी नाहीत, पण ते आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांची जी मुलगी आहे वैभवी, तिचे काही जबाब समोर आलेले आहेत. त्यामध्ये विष्णू चाटे आणि संतोष देशमुख यांच्यात पण जो संभाषण झालंय हा पण तिच्या जबाबामध्ये हा मुद्दा आलाय. त्याच्यानंतर संतोष देशमुखचा जो हत्येचा कट शिजताना आरोपी चाटे आणि घुलेमध्ये सुद्धा तो संभाषण झालंय असं सुद्धा तिच्या जबाबामध्ये आलंय. नाही, ते जे तिचं जे वाचलं मी, ते वाचून ना खूप खूप दुःख झालं. कारण म्हणजे सुदर्शन याला, विष्णू चाटेला संतोष देशमुखांनी विनंती केली होती, अरे असं काय एवढं मोठं झालंय आपल्या की तू माझ्या जीवावर उठलास, आणि एवढं त्यांनी विनंती करून अक्षरशः भीक मागून सुद्धा जर हे विष्णू चाटेंनी केलंच असेल, आणि इतकं निर्दयपणे त्याच्यानंतर, म्हणजे ज्या माणसाने इतकी विनंती केली की असं काय मोठं मी केलंय आणि तू का माझ्या जीवावर उठलायस, असं त्यांचं संभाषण झालं असेल, आणि त्यानंतर ते वैभवीला म्हणाले जर माझं काही बरं वाईट झालं तर तू कुटुंबाला सांभाळायचं आहे, ते बघून मला खूप म्हणजे वाचून खरंच वाईट वाटलं की इतकी त्यांनी भीक मागून सुद्धा जर इतकं निर्दयीपणे मारलं असेल तर काय बोलायचं या लोकांना. यांचा जो हत्येचा कट जो आहे हा पूर्व नियोजित एका केज मधल्या एका हॉटेलमध्ये शिजला आणि त्यानंतर हे सगळं काही पूर्व नियोजित झालं. आज त्या मुलीच्या तोंडून ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येतात. एक त्या मुलीची काय भावना असू शकते आणि यावर तुम्ही कशा क्रिएट? नाही, मला तर तेच वाटतं की त्या मुलीच्या आणि तो तिचा छोटा भाऊ त्यांच्या मनावर किती मोठा आघात झाला असेल, आणि त्यांना ती चित्र पण त्यांनी TV वर नक्कीच बघितली असतील. आपल्या वडिलांचे असे हाल झालेले कुठल्या मुलांना बघवेल, त्यामुळे अतिशय म्हणजे त्रासदायक असं ते सगळं कृत्य घडलंय. आय डोंट नो त्या मुलांच्या मनावर त्याचा काय परिणाम होईल, मला नाही माहिती. ताई, काल पुण्यात महिला दिनाच्या दिवशीच एका बड्या बापाच्या मुलाचा एक नंगा नाच समोर आलेला आहे. त्यामध्ये असं सांगितलं की मध्यधुंद अवस्थेमधला गौरव आहुजा नावाचा तरुण शास्त्रीनगर चौकातील सिग्नलवर अश्लील चाळे करत असतानाचा तो समोरचा प्रकार आहे. हो, तो बघितला मी, आणि त्यानंतर मला वाटतं रात्री त्यांनी माफी देखील मागितली माध्यमांसमोर, आणि म्हणजे पोलीसकडे सरेंडर करण्याच्या आधी त्यांनी एक व्हिडिओ टाकला वगैरे. मला तर कळत नाही की आता काय बोलावं मुलांना, पण जे केलं ते अतिशय निंदनीय होतं, आणि बडे बाप के बेटे असतात, त्यामुळे ते कुठून दबाव आणून पोलिसांना कारवाई करायला किंवा कमी सेक्शन्स लावायला सांगतात. पण काय बोलावं असं होतं, कारण म्हणजे आपल्याकडे शब्दच नाही त्या सगळ्या कृत्यांबद्दल बोलण्यासाठी. काल जे रोहिणी खडसे यांनी काल जे एक आंदोलन केलं, त्या आंदोलनामध्ये त्यांनी राष्ट्रपतींना एक पत्र लिहून की आम्हाला महिलांना जे हे आता सगळे प्रकार चालले तर महिलांना आता एक खून माफ करावा, अशा सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया आहेत. तर काय वाटतं तुम्हाला या सगळ्या गोष्टी? मला तर ते विधान ऐकूनच असं वाटलं की ही बाई राजकारणात कशी, म्हणजे एक खून माफ करावा
असं कोणी म्हणतं का कधी? म्हणजे आता जर लोकसंख्येत बघितलं आपण किती बायका आहेत, अगदी म्हणजे 140 कोटीपैकी जर 70 कोटी बायका असतील आणि त्यांना एक खून माफ केला तर अर्धी आपलं हेच संपून जाईल. आणि रोहिणी खडसेंना मला असं विचारायचं आहे की त्यांच्या वडिलांवर एकनाथ खडसेंनी जेव्हा माझ्याबद्दल एक अतिशय निंदनीय खालच्या दर्जाचं असं एक विधान केलं होतं आणि ते विधान इतकं घाण होतं की त्यांच्यावर मी FIR केली होती. त्या FIRचा आत्तापर्यंत एवढे वर्ष झाले काहीही झालं नाही, 8 वर्षाचं. तर मग ते मला पण मुभा देतील का एक खून करण्याचा? ह्याला काही अर्थ आहे का? आय मीन जरा तरी तुम्ही मोठ्या पदावर आहात, तुम्ही नेते आहात, नेत्यांसारखं वागा ना. हे काय काहीतरी उगाचच मीडियामध्ये येण्यासाठी काहीतरीच विधान करायचं आणि टॉमटॉमिंग करायचं, स्टुपिड आहे ते. काल पुण्यामध्येच महिला दिनाच्या दिवशीची एक ठाकरे गटाची जी महिला आहे त्यांनी कार्यक्रम आटपून सिग्नलवरून शिवाजीनगर परिसरात पायानं जात होते. पायी जात असताना एक सायकल चालवणाऱ्यांनी त्यांच्याशी अश्लील वक्तव्य करून त्यांची छेड काढण्याचा प्रयत्न केला. अशी घटना घडली आणि त्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा बाजूच्या पोलीसवाल्यांना मदत मागण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांकडून सुद्धा मदत मिळाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ज्या राज्य महिला आयोगाच्या ज्या हे आहेत हेल्पलाईन नंबर जे आहेत ते सुद्धा नंबर त्यावेळेस चालू नव्हते, म्हणून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं. ह्या व्यवस्थेकडे कसं बघाल तुम्ही? नाही, महिला आयोगाचा नंबर न चालणं आणि जेव्हा महिलांना मदत हवी आहे तेव्हा ती न मिळणं हे अतिशय म्हणजे गंभीर आहे. आणि मला असं वाटतं की महिला आयोगाने याची दखल ताबडतोब घेतली पाहिजे. मग तुम्ही हेल्पलाईन नंबर करता तर ते व्यवस्थित चालतात की नाही हे तर बघा. दुसरी गोष्ट की त्या पोलीस अधिकाऱ्याला ज्याला त्यांनी मदत मागितली त्याला एवढं तरी भान असायला हवं की त्याला सुद्धा पत्नी आहे किंवा मुलगी आहे. त्यांना जर अशा संकटकाळी त्यांनी कोणाची मदत मागितली आणि जर मदत केली गेली नाही तर पोलीस अधिकाऱ्याला त्याची जबाबदारी होती खरं तर तातडीने मदत करण्याची, पण तो सरळ पाणी पिऊन निघून जातो हे जे आपण बघितलं. तर इतका जो आपण तोच म्हणतो ना की मी गेले 2-3 दिवस सातत्याने म्हणते की यांना सेन्सिटाईज करण्याची गरज आहे. यांना थोडं योगा, थोडं अध्यात्म असं सगळ्याची लेक्चर्स देण्याची गरज आहे. कारण आत्ताच्या घटकेला ना यांना हृदय राहिलंच नाही की काय अशी शंका मला यायला लागली आहे. कारण खूप इनसेन्सिटिव्ह होताना आपल्याला पोलीस फोर्स दिसते. आता काल महिला दिनाच्या बाबतीत गुलाबराव पाटील मंत्री यांनी एक आठवण बाळासाहेबांच्या विचाराची आणि एक त्यांच्या आक्रमकतेची एक आठवण करून दिली की जे महिलांवर होणारे जे वाढते अन्याय अत्याचार आहेत त्यामुळे प्रत्येक महिलेनं मिरचीची पूड आणि एक रामपुरी आपल्या पर्समध्ये ठेवावी अशी त्या काल महिला दिनानिमित्त आठवण करून दिली. आणि त्याच्यानंतर हे सुद्धा सांगतात की बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की आता गरज आहे, मात्र शेळी नको, आता वाघीण म्हणून बघायची. नाही, आता आपण शेळी नको हे योग्य आहे, पण वाघीण बनून किंवा रामपुरी ठेवणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही. अनेक गोष्टी आहेत, जसं आपण मिरची पूड ठेवणं ठीक आहे, पेपर स्प्रे ठेवणं ठीक आहे, या सगळ्या गोष्टी करायला हव्यात आणि महिलांनी सुद्धा स्वतःच्या संरक्षणासाठी अमुक गोष्टी शिकायला हव्यात. पण रामपुरी वगैरे ठेवणं माझ्या बुद्धीला पटत नाही. पण मंत्री ज्यावेळेस एखाद्या कार्यक्रमामधून असे स्टेटमेंट देत असताना या स्टेटमेंटकडे त्याचा संदेश कसा असू शकतो? नाही, आता सगळेच मंत्री काय काय विधानं करतायत, किती विचित्र विधानं करतायत हे आपण बघतोच आहे. त्यामुळे त्यांना आता शिकवण्याच्या पलीकडे गेलेले आहेत ते सगळे. त्यामुळे त्यांना आपण आता ज्ञान देऊन उपयोग नाही आहे, ते तसेच आहेत. त्यांना बदलण्याचा कार्यक्रम आता जनतेने केला पाहिजे. पूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये 2100 रुपये लाडक्या बहिणीला देण्याची घोषणा झालेली होती, मात्र काल महिला दिनाच्या निमित्त 1500 रुपये लाडक्या बहिणीला मिळाले. मग याकडे तुम्ही कसं बघाल? नाही, मला असं वाटतं की काही ग्रामीण भागात प्रचंड गरिबी आहे आणि तिथे पुरुष प्रधान संस्कृती आहे. त्यामुळे महिलांच्या हातात अगदी 100 रुपये सुद्धा नसतात. तर तिच्या खात्यात जर पैसे काही अमुक आले तर तिचा घरातला थोडासा मान वाढतो, तिला काही साडीचोळी घ्यायला थोडे तरी पैसे मिळतात. त्यामुळे अगदी ग्रामीण भागात अगदी गरीब महिलांना हे देण्याची गरज आहे. पण आता हे त्यांनी जे सरसकट सगळ्या यांना दिले होते तर सोन्याने मढलेल्या महिलांना हे जे पैसे दिले गेले ते अतिशय चुकीचं झाले. तर मला असं वाटतं की शासनाने याच्यावर परत गंभीरतेने विचार करावा आणि फार ज्या गरीब आहेत किंवा
त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे, तशांना दिले तर आम्हाला इतकं वाईट वाटणार नाही. पण ज्या सगळेच गडगंज घरातल्या लोकांना, कारण मध्यमवर्गीय घरात सुद्धा एक 4 व्हीलर असते, 2 व्हीलर असते, अशांना हे देणं चुकीचं आहे असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न आहे, आपण पूर्ण व्यवस्था जर बघितली तर बीडचं राजकारण हे पूर्ण कायदा सुव्यवस्थेनं ढवळून निघालेलं आहे. गुंडागर्दी, दहशतवाद, कालचं रक्षा खडसेंचं जे हे आहे विधान आहे, महिलांवर होणारे वाढते अन्याय अत्याचार असतील, पोलीस प्रशासन असेल, प्रशासनाकडे आपण अनेक वेळा जाऊन सुद्धा तक्रारी होत नाहीयेत. ह्या सगळी जी व्यवस्था जी आहे कुठेतरी बदलत चाललेली आहे. आणि आपण एक सामाजिक कार्यकर्ते आहात, आपण संवेदनशील आहात, भावनिक आहात. मग या व्यवस्थेतलं दिवसागणिक मिळणारा समोर येणारे हे जे प्रश्न आहेत, या प्रश्नावर आपण कशा व्यक्त व्हाल? नाही, आत्ताच्या घटकेला मला खरं तेच वाटतंय की आता आपण पुणे म्हणा, तिथली कोयता गँग म्हणा, तुम्ही नाशिक म्हणा, तिथे आता झालेले हल्ले म्हणा, जालन्याचे प्रकार आपण बघितले, बीडमधले अनेक प्रकार आपण बघितले सगळे. आणि आता याच्यात सगळे पक्ष आले, आपण कुठल्या एका पक्षाला टार्गेट करू शकत नाही. कारण बीडमध्ये संतोष देशमुख हा भाजपचा कार्यकर्ता होता, राष्ट्रवादीच्या लोकांनी त्याला मारलं. नंतर जालन्यातलं बघितलं तर ते शिवसेना ठाकरे गटाचे लोक होते, त्यांनी एका माणसाला मारलं. तर जिथे जिथे आपण जे बघतोय, त्याच्यानंतरचे आपण सतीश भोसले बघितलं, पुन्हा भाजपचा कार्यकर्ता होता, भाजपचे सुरेश धसांचा कार्यकर्ता होता. तर हे जे आहे ना, ते सगळ्या पक्षात चाललंय, सगळीकडे चाललंय, सगळ्या जिल्ह्यांमध्ये चाललंय. माझा आक्षेप मेन आहे की पोलीस जे आहे किंवा जी आपली यंत्रणा आहे ती काम करू शकत नाहीये, कारण त्यांच्यावर प्रचंड राजकीय दबाव आहे. तर ह्या दबावाला बळी न पडता ज्या दिवशी ते काम करायला शिकतील की तुम्हाला आमची बदली करायची ना करा, तुम्हाला मला त्रास द्यायचा ना द्या, पण आम्ही कुठल्याही याच्यात अन्याय सहन करू देणार नाही, किंवा कोणावर अन्याय होतोय तर त्याला आम्ही FIR घेणार नाही असं होणार नाही. हे सगळं जेव्हा अधिकारी करायला शिकतील ना, तेव्हाच सिस्टमिक बदल होईल. कारण आत्ताच्या घटकेला आपण राजकारणाकडनं काही अपेक्षा करू शकत नाही. सतीश भोसलेनं ज्या व्यक्तीला मारलं त्याच्या कुटुंबियाच्या काही व्यथा आहेत. त्याचं कुटुंबीय सांगतंय की म्हणजे आम्ही खूप भीतीच्या छावेखाली आहोत. आम्ही कुठेतरी गावापासून 1 किलोमीटर अंतरावरती 3 भाऊ शेतामध्ये राहतो. त्यांच्यावर प्रचंड असा दबाव आहे आणि ही लोक कधीही ह्या लोकांना मारू शकतील, एवढं प्रचंड असा दबाव आहे. त्या लोकांना म्हणजे वडील तर जवळपास त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय असं सुद्धा सांगतात. मग एकीकडे सुरेश धसचा हा समर्थक कार्यकर्ता आहे. आपण या सगळ्या गोष्टींना काय सांगाल? मला आता शिरूरमधनं जितके मेसेजेस येत आहेत, जितकी आता जी माहिती मी माध्यमांपुढे देते, ते सगळे शिरूरमधनं येणारे मेसेजेस आहेत. प्रत्येक मेसेजच्या खाली लिहिलेलं असतं, ताई आमचं नाव कुठे येऊ देऊ नका, आमच्या जीवाला धोका आहे. कारण आम्ही तिथे राहतो आणि या लोकांची इतकी प्रचंड दहशत आहे की आम्हाला मारून टाकतील ते, चिरडून टाकतील ते, तर आमचं नाव कुठे येऊ देऊ नका. आणि प्रत्येक वेळेस आम्ही तेच सांगतो की आम्ही नाव कधीच कोणाचं येऊ देणार नाही. त्यांची संमती असेल तरच आम्ही नाव येऊ देऊ, नाहीतर आम्ही कधीही कोणाचं नाव येऊ देत नाही. आता हे याच्यावरनंच आपल्याला दिसतं की दहशत प्रचंड मोठी आहे त्यांची. म्हणजे सतीश भोसलेचं प्रकरण असो किंवा कराडचं प्रकरण असो किंवा जालन्याचं प्रकरण असो, जिथून जी माहिती येते ती अतिशय विदारक अशी आहे. आणि मला असं वाटतंय तिथल्या लोकांना किती दहशतीखाली राहावं लागतंय हे त्यातनं आपल्याला स्पष्ट दिसतंय. याला पर्याय काय? आता त्या लोकांना संरक्षण कसं मिळू शकतं? कारण ती तर लोक दहशतीखाली आहेत. आपण काय मागणी कराल? मी हेच मागणी बघितलेलं आहे की अतिशय महत्त्वाच्या आणि या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरती अंजलीताई दमानिया ह्या आज व्यक्त झालेल्या आहेत. आणि हे दहशतवाद, गुंडागर्दी संपवण्यासाठी इथल्या प्रशासनानं कठोर पावलं उचलणं गरजेचे आहे. आणि जे आज दहशतीखाली आणि गुंडाशाहीखाली जे दबलेले आहेत या लोकांना कुठेतरी संरक्षण देणं गरजेचं असल्याच्या प्रतिक्रिया सुद्धा आज अंजलीताई दमानिया यांनी व्यक्त केल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडूसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.